नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 1.5-2 महिन्यापूर्वी मुंबईत किंवा एबीपी माझा यांचे जे कट्टा किंवा चावडी नावाचे कार्यक्रम असतात, एका व्यक्तीला बोलवायचं आणि त्याच्याशी तासभर गप्पा मारायच्या वगैरे वगैरे, त्यात मी गेलेला होतो. आणि त्यानिमित्ताने अनेक नव्या पिढीच्या पत्रकारांशी गप्पा झाल्या. सगळ्याच काय रेकॉर्डिंग होतात असं नाही. काही वेळेला कार्यक्रम सुरू होताना किंवा संपल्यावर गप्पा केल्या जातात आणि त्यामध्ये एकमेकाकडे आपल्या मनातलं बोललं जात असतं. तर अशा ह्या मुलाखतीच्या निमित्ताने किंवा इतरही 2-3 ठिकाणी दिल्लीला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने बरेच मराठी पत्रकार भेटले होते, हिंदी पत्रकार भेटले होते. या सगळ्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट मला वारंवार विचारली जात होती. माझे निवडणुकीचे यापूर्वीचे अंदाज काय बरोबर ठरले, त्यामुळे अनेकांना असं वाटतं की भाजपचं काय होईल हे भाऊलाच जास्त कळतं. असं काही नाहीये. भाजपला खड्ड्यात जायचं असेल तर भाजपचे नेते त्या पक्षाला खड्ड्यात घेऊन जातील, किंवा त्यांना जर आपल्या पक्षाचा विस्तार करायचा असेल किंवा उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल तर ते नेते घडवतील. आमच्यासारख्या कोणाही विश्लेषकाने कितीही बाजू घेतली म्हणून कुठल्याही पक्षाचं भवितव्य घडत नाही किंवा बिघडत सुद्धा नाही. मी काँग्रेसच्या कितीही चुका दाखवल्या म्हणून काँग्रेसचं नुकसान संभवत नाही. आणि बाकीच्या पुरोगामी पत्रकारांनी नरेंद्र मोदी किंवा भाजप यांच्याविषयी कितीही बोटं मोडली म्हणून भाजपचं किंवा मोदींचं नुकसान झालेलं नाही. आणि म्हणून मग विश्लेषण करताना, राजकारण समजावताना आपण खोटे पडू नये, आपण चुकीचे ठरू नये, याची काळजी प्रत्येक पत्रकाराने घेतली पाहिजे. ती घेतली नाही, ती घेतली नाही तर मग तुम्ही उघडे पडता. मी भाजपाची बाजू घेतो अशी अनेकांची तक्रार आहे. अगदी तुमचा एबीपी माझा असो किंवा मुंबई तक असो, त्यांनी माझ्या मुलाखतीचं हेडिंगच केलं, मोदी भक्त. मोदी भक्त भाऊ तोरसेकर. आणि त्यातून दाखवायचा प्रयत्न केला की भाऊ हा पक्षपाती आहे, भाऊ पत्रकार नाही तर एका पक्षाची सुपारी घेतलेला आहे. आता घेतली आहे सुपारी, मी त्यांना म्हटलं हो मोदी भक्त आहे. मुद्दा असा आहे की मोदींचा चाहता असून सुद्धा मोदींच्या राजकारणाची मी चिकित्सा बरोबर करतो की नाही, मोदींच्या चुकांचं मी समर्थन केलं आणि त्यामुळे मोदींचा फायदा झाला असं बिलकुल होणार नाही. राहुल गांधींनी गेल्या 10-12 वर्षामध्ये शेकड्यांनी चुका केल्यात आणि त्यावर मी सातत्याने बोट ठेवलंय. काँग्रेस समर्थकांनी मी दाखवलेल्या किंवा इतर अनेकांनी दाखवलेल्या राहुल गांधींच्या किंवा काँग्रेसच्या ज्या चुका आहेत त्या गंभीरपणे लक्षात घेऊन दुरुस्त केल्या असत्या तर काँग्रेसची आजची जी दुर्दशा आहे ती झाली नसती. भाजप कुठे यशस्वी होतो आणि कुठे फसतो याचं विश्लेषण भाऊ तोरसेकर करतो. तर ते विश्लेषण बरोबर ठरतं याचं कारण, मला कितीही भाजप विषय आत्मीयता असती तरी भाजप चुकत असेल तिथे त्याचा कान पकडणं आवश्यक असतं. तुम्हाला आठवत असेल आणि आत्ताही तुम्ही बघू शकता, लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसल्यानंतर मी जाहीरपणे व्हिडिओतून भाजप कार्यकर्त्यांना विसरलाय आणि भाजप मार्केटिंग कंपन्या, ओपिनियन पोल आणि काय म्हणतात त्या वेगवेगळ्या कंपन्या असतात इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या आहारी गेलाय म्हणून भाजपला निवडणुकीत फटका बसला. भाजपला यातून सावरायचं असेल तर तातडीने आपल्या कार्यकर्त्यांकडे वळा. कार्यकर्त्यांच्या पायावर भाजप उभा आहे अशा कानपिचक्या मी दिल्या होत्या आणि त्या कानपिचक्या भाजपच्या नेत्यांनी किती ऐकल्या मला माहित नाही, पण ती चूक होती, ती मी नामनिर्देशित केली, दाखवली. भाजपने ती चूक सुधारली, भाजपचा फायदा झाला.
तशा मी जर राहुल गांधींच्या किंवा काँग्रेसच्या चुका दाखवतो, त्या जर काँग्रेस पक्षाने सुधारल्या किंवा काँग्रेसच्या समर्थकांनी भाऊ तोरसेकरला शिव्या घालत वेगवेगळ्या युट्यूबच्या चॅनेलकडे फिरण्यापेक्षा आपण ज्या पक्षाचे समर्थक आहोत, मग काँग्रेसचे असा, उद्धव ठाकरेंचे असा, आणखीन कोणाचे असा, ज्यांचे समर्थक आहात त्यांच्या मी दाखवलेल्या चुका समजून घ्या आणि त्या चुका तुमच्या लाडक्या पक्षाकडून होऊ नये, जेणेकरून त्या पक्षाचं नुकसान होऊ नये याची काळजी घ्या, तुमचा फायदा होईल. आणि तुमच्या चुका झाल्यानंतर सुद्धा त्यावर पांघरुण घालणारे पत्रकार असतात, हे तुमचे सगळ्यात जवळचे शत्रू असतात. ज्या पुरोगामी म्हणून मिरवणाऱ्या पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांचं अकंठ कौतुक केलं, उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रचंड सहानुभूती आहे वगैरे वगैरे, जे लोक गेल्या 2.5-3 वर्षात बोलत होते, ती सहानुभूती विधानसभेच्या वेळेला कुठल्या बाराच्या भावात गेली? उलट उद्धव ठाकरे आणि त्यांचे अनुयायी असल्या पत्रकारांनी जे खोटं चित्र रंगवलं होतं त्याच्या आहारी गेले आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी आवश्यक तितकी मेहनत घेतली नाही, त्यांचं नुकसान झालं. पण भाजपची चूक लोकसभेत का झाली यावर मी जे बोट ठेवलं होतं, भाजप त्यातून सावध झाला, भाजपचा फायदा झाला, महायुतीचा फायदा झाला. मी त्यांना कुठे यश मिळू शकतं हे दाखवत होतो. त्यासाठी ज्या काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा पवार उद्धव समर्थक आणि काँग्रेस समर्थकांनी मला शिव्या घातल्या वेगवेगळ्या चॅनेलवर, जिथे कॉमेंट उघड्या असतात आणि मी जातो तिथे मला भरपूर शिव्या घातल्या, माझं काही नुकसान झालं नाही. नुकसान ते मला शिव्या घालतात ज्या पक्षासाठी, त्या पक्षाचं नुकसान झालं. उलट मी दाखवलेल्या चुका ज्या असतात त्या जर तुम्ही सुधारल्या असतात, तुमचा फायदा झाला असता. आणि म्हणून माझे अंदाज अनेकदा बरोबर ठरतात. यासाठी काही पत्रकार आहेत, अगदी पुरोगामी असले, सेक्युलर असले तरी ते अगत्याने विचारतात याविषयी तुमचं काय मत आहे. उदाहरणार्थ तुमच्या विधानसभा निवडणुकी, दिल्लीच्या निवडणुकीपूर्वी मी त्या आजतकच्या, मुंबई तकच्या चावडीवर गेलो होतो. साहिल जोशी हा संपादक आहे तिथला, त्याने मला त्या कार्यक्रमात प्रश्न विचारला होता की दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीबद्दल तुमचं मत काय आहे, आणि मी तिथे माझा आकडा दिलेला होता. भाजप निर्णायक बहुमताने दिल्लीच्या सत्तेवर येणार आहे हे मी सांगितलं होतं. भाजप आला. मी भाजप पडणार असं म्हटलं असतं म्हणून भाजप पडणार नव्हता. मला आठवतं महाराष्ट्रात भाजपला यश मिळेल, पण झारखंडमध्ये पण भाजप यशच होईल मी म्हटलं होतं, चुकलं ते. तेव्हा मी भाजपला चांगलं म्हटल्यामुळे भाजपचं बिलकुल कल्याण होणार नाही. त्याचप्रमाणे उबाठा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्ष यांची फुकट त्यांच्या नाकर्तेपणावर मी पांघरून घातलं म्हणून त्या पक्षांचं भलं बिलकुल होणार नाही. पण माझ्यासारखा टीकाकार ज्या चुका दाखवतो त्याचा त्या पक्षांनी गंभीरपणे विचार केला तर त्यांचा फायदा होऊ शकतो. आणि म्हणून मी सांगितलं, तर हे काही पत्रकार जे काँग्रेस धार्जिणे आहेत, उभाटा शिवसेनेची चमचेगिरी करणार आहेत, तेही विचारतात याचं काय होईल, त्याचं काय होईल. तर असाच एक प्रश्न अनेकांनी मला या गेल्या 3 महिन्यात विचारला की महाराष्ट्रातल्या महायुतीचं भवितव्य काय, काँग्रेस पक्षाचं भवितव्य काय. तेव्हा त्या सगळ्यांना जे उत्तर दिलं होतं मी, त्याविषयी मी जाहीरपणे बोललो नव्हतो, पण आज जाहीरपणे बोलतो. या सगळ्या काँग्रेस धार्जिण्या, उबाटा शिवसेना धार्जिण्या किंवा मोदीचे कट्टर विरोधक असलेले जे पत्रकार आहेत अशा माझ्या परिचित मित्रांना मी एकच उत्तर दिलं होतं की काँग्रेसला भवितव्य उज्ज्वल आहे, उबाठा शिवसेनेला भवितव्य उज्ज्वल आहे, महाविकास आघाडीला भवितव्य उज्ज्वल आहे. याचं कारण महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे नाहीत.
काँग्रेस पक्ष म्हणजे नाना पटोले किंवा राहुल गांधी नाही, तुम्ही जे त्यांचे चिंता करणारे पत्रकार आहात, तुम्ही खरा पक्ष तुम्ही आहात. कारण काँग्रेस पक्षाला असो, राष्ट्रवादी उद्धव ठाकरे गटाला असो, शरद पवार गटाला असो, जेवढी स्वतःच्या पक्षाच्या नुकसानाची चिंता नाही, तितकी चिंता जर परखड बोलण्यासाठी महाविकास आघाडीची चमचेगिरी करणारे पत्रकार आहेत, त्यांना अधिक चिंता आहे काँग्रेसचं काय होणार, महाविकास आघाडीचं काय होणार. ह्याचं कारण ते स्वतः आहे. त्या लल्लन टॉप नावाच्या एका युट्यूब चॅनेलवर, जे आजतकशी निगडित आहे, त्या चॅनेलवर बोलताना राजदीप सरदेसाईने उघडपणे सांगितलं की काँग्रेसचा नुकसान होतोय, काँग्रेसचा ऱ्हास होतोय, काँग्रेसचं भवितव्य काय याची चिंता काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना नाही, इतकी आपल्या पत्रकारांना आहे, आम्हा पत्रकारांना आहे, असं राजदीप सरदेसाईने खुले आम सांगितलेलं आहे. अशोक वानखेडे नावाचा दिल्लीत वावरणारा एक मराठी पत्रकार आहे आणि जास्तीत जास्त हिंदी चॅनेलवर दिसत असतो, हिंदी युट्यूब चॅनेलवर पण झळकत असतो. राहुल गांधी किंवा सोनिया गांधी, प्रियांका वाड्रा यांना जितकं काँग्रेस पक्षाच्या भवितव्याची चिंता नाही, इतकी अशोक वानखेडे यांना काँग्रेसच्या भवितव्याची चिंता आहे. त्यामुळे काँग्रेस मध्ये राहुल गांधी ज्यांच्या नेमणुका करतात ते काँग्रेसला बुडवणारे आहेत, राहुल गांधींना बुडवणारे आहेत, असं घसा कोरडा करून बिचारे अशोक वानखेडे दिवस रात्र गेली 6 महिने सांगतायत. हरियाणाची विधानसभा निवडणूक संपल्यानंतर वेणुगोपाळ नावाचा जो राहुल गांधी यांचा लाडका काँग्रेसचा संघटन सचिव आहे, त्याच्या अय्याशीमुळे जिंकता येणारी हरियाणाची निवडणूक काँग्रेस पक्ष हारला, अशी आदळ आपट करत अशोक वानखेडे ठाणाणा करत होते. तर काँग्रेसचं सरकार ज्या तेलंगणामध्ये आहे, त्या तेलंगणामध्ये अशोक वानखेडेच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आणि तोंड लपून कुठच्या तरी बिळात अशोक वानखेडेंना बसावं लागलं. पण गेले 6 महिने सातत्याने हा काँग्रेसचा सगळ्यात ज्येष्ठ नेता, ज्याच्या हातामध्ये काँग्रेसचा संघटनात्मक नेतृत्व आहे, त्या वेणुगोपाळ विरुद्ध तो काँग्रेस बुडवतोय म्हणून तक्रार जाहीररित्या उर बडवण्याचं काम अशोक वानखेडे करतायत. आणि त्यांच्यासारखे अनेक जण आहेत, मग आशुतोष असेल किंवा आणखीन कोण कोण आहेत, सगळ्यांची नावं इथे सांगायची आधीच अंजुम वगैरे वगैरे. पण मुद्दा असा आहे की काँग्रेसविषयी काँग्रेसमधल्या खऱ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना जितकी आस्था आपुलकी नाहीये की काँग्रेस मरते, काहीतरी काँग्रेस करून वाचवली पाहिजे, असं काँग्रेसच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना वाटत नाही. इतके भेदरलेले कोण असतील तर हे असले पुरोगामी पत्रकार आहेत, ज्यांना रात्री रात्री झोप लागत नाही. वेणुगोपाळ काँग्रेस बुडवणार आहे, आणखीन कुठचा नेता काँग्रेस बुडवणार आहे, राहुल गांधींनी त्याला बाजूला करावं म्हणून गेले 6 महिने अशा अनेक पत्रकारांनी, पुरोगाम्यांनी अक्षरशः उरबडवलेला आहे, काहूर वाजवलेला आहे. पण दुर्दैव असं आहे की हे बिचारे इतका टाहो फोडून राहुल गांधींच्या हिताचं बोलतात, पण राहुल गांधी त्यांचं ऐकत सुद्धा नाहीत, त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाहीत. आणि त्यामुळे काँग्रेसचा ऱ्हास होत चाललेला आहे. हरियाणामध्ये निवडणूक हरले, महाराष्ट्रात दुर्दशा झाली आणि दिल्लीमध्ये भाजपला जिंकून द्यायला काँग्रेसने मदत केली. याचं कारण असं की खरी काँग्रेस आहे ती काँग्रेस पक्षात नाहीच आहे. राहुल गांधी नेहमी सांगतात ना, हमारी तो विचारधारा की लढाई है, आयडिओलॉजीची लढाई आहे. ती आयडिओलॉजी सगळी सोशल मीडियामध्ये, युट्यूबवर, आणखीन कुठे फेसबुकवर, माध्यमामध्ये
अखंड राब राब राबते. तो रवीश कुमार असो, पुण्यप्रसून वाजपेयी असो, हा अशोक वानखेडे असो, अजित अंजुम असो, एकापेक्षा एक जण काँग्रेसची डागडुजी कुरण्याला लागलेले आहेत. आणि तिकडे राहुल गांधी अशी माणसं निवडून निवडून आणतात की ज्यांनी काँग्रेसची एक एक वीट उचकटून काढावी. काल परवा हेमंत देसाईचं एक ऐकलं की कशाला नाना पटोले बोलतात, कशाला हे असं बोलतात. अरे जे पी नड्डा सुद्धा आम्हाला आर एस एस ची गरज नाही असं म्हणाले. त्याचा बागुलबुवा केला होता ते सगळे पत्रकार आज वडेट्टीवार किंवा रॉबर्ट वड्रा यांनी असं बोलायची गरज काय असं म्हणतात. पण हीच भाषा, हीच आस्था जे पी नड्डांनी हे बोलायची गरज होती का, असं यापैकी एकही पत्रकाराने बोललं नाही. बघा जे पी नड्डा असं बोलले असं म्हणून आर एस एसच्या लोकांना डिवचण्याचं काम जे पत्रकार करत होते ते काँग्रेसचे प्रवक्ते नव्हते. जे पी नड्डा म्हणजे भाजप आणि आर एस एस यांच्यामध्ये बिब्बा घालण्याचं काम कोण करत होतं, तेच सगळे पत्रकार आहेत. ज्यांना आज वडेट्टीवार किंवा रॉबर्ट वड्रा वगैरे काय बोलले, मणिशंकर काय बोलले, यामुळे ढुंगणाला आग लागलेली आहे. कारण हे खरी काँग्रेस आहे. काँग्रेसचं नुकसान होतंय त्याच्यासाठी सगळ्यात मोठी आग कोणाकडे लागली ती बघा. मग तुम्हाला कळेल की राहुल गांधी, प्रियंका वाड्रा किंवा सोनिया गांधी किंवा वेणुगोपाल किंवा कोणते हर्षवर्धन सकपाळ किंवा आणखीन जे कोणी काँग्रेस नेते ते खरी काँग्रेस नाहीये. ते काँग्रेसनी मैदानात पाठवलेले खेळाडू आहेत. आणि मैदानाबाहेर बसलेला जसा बीसीसीआय म्हणजे भारतीय क्रिकेट संघाला नियंत्रित करणारी संस्था कुठची आहे, तर बीसीसीआय, बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इन इंडिया, बीसीसीआय, ते संपूर्ण भारतातलं क्रिकेट नियंत्रित करतात. आणि मग ते एक ठरवतात या या खेळाडूंना घ्यायचं, हे ऑस्ट्रेलियात खेळायला जातील, हे आयपीएल खेळतील वगैरे वगैरे. तसं बुद्धिजीवी वर्गामध्ये, पत्रकारितेमध्ये, विद्यापीठामध्ये बसलेले अनेक पुरोगामी आहेत ना, ते ओरिजिनल काँग्रेस आहे. आणि त्यामुळे काँग्रेसचं नुकसान कसं होतंय हे त्यांना कळतंय, पण त्यांनी पाठवलेल्या खेळाडूंना कळत नाही. आणि हे खेळाडू म्हणून मैदानात उतरत नाहीत. त्यामुळे काँग्रेसची अवस्था अशी आहे की काँग्रेस पक्ष म्हणून जो काय आहे, आयडिओलॉजी आहे, विचारधारा आहे, ती काँग्रेस पक्षाच्या बाहेर बसलेली आहे. ती वेगवेगळ्या काय म्हणतात त्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रात बसली आहे, चॅनेलवर बसलेली आहे, युट्यूबवर बसलेली आहे. जसे क्रिकेट मधले सगळ्यात मोठे जाणकार हे मैदानात खेळत नाहीत, ते स्टेडियमवर बांधलेले असतात किंवा कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले असतात. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून खेळणाऱ्यांच्या चुका दाखवत असतात. तसे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा पुरोगामी राजकारणातले जे दिग्गज आहेत ते मैदानात निवडणुकीच्या आखाड्याच्या बाहेर बसलेत, स्टेडियम मध्ये बसलेले आहेत, कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेत, पण हातात बॅट घेऊन मैदानात उतरायची हिंमत त्यांच्याकडे नाही. हा मग ते म्हणणार यांनी वाटोळं केलं, त्यांनी वाटोळं केलं, वेणुगोपाळ अय्याशी करतो वगैरे वगैरे करत हातपाय आपटत बसायचे. अरे तुम्हाला काँग्रेस विषयी इतकी आस्था आहे तर कुमार केतकर काँग्रेस पक्षात गेले, काय दिवे लावू शकले. अगदी काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार झाले होते. संजय राऊत शिवसेनेचे राज्यसभा खासदार आहेत, त्यांनी काय दिवे लावले, शिवसेना बुडवून दाखवली. कुमार केतकर काँग्रेसला वाचवू शकले का, नाही वाचवू शकले. तेव्हा स्टेडियमच्या बाहेर बसायचं, काँग्रेसच्या बाहेर बसायचं आणि काँग्रेसला मोठमोठे उपदेश करायचे, जे उपदेश ऐकायला सुद्धा राहुल गांधींना वेळ नाहीये, ना उद्धव ठाकरेंना वेळ आहे, ना शरद पवारांना वेळ आहे.
त्यामुळे काँग्रेस पक्षाबाहेर बसलेली जी ओरिजिनल काँग्रेस आहे किंवा ओरिजिनल काँग्रेसवाले जे आहे, जे काँग्रेस विचाराने प्रवृत्त आणि मोटिवेट झालेले आहेत, ते काँग्रेस पक्षाबाहेर बसलेत आणि उघड्या डोळ्यांनी घायाळ झालेली काँग्रेस, रक्तबंबाळ झालेली काँग्रेस, अंतर काय तो काय ते म्हणतात त्याला, मरणासन्न झालेली काँग्रेस बघण्याचं दुर्दैव त्यांच्यावर आले. आणि म्हणून मी अशा पुरोगामी पत्रकार माझे मित्र आहेत, त्यांना म्हटलं काँग्रेसला धोका नाही, काँग्रेस निवडणुकीत हरेल पण मीडियामध्ये जिवंत राहील, विद्यापीठांमध्ये जिवंत राहील, चर्चांमध्ये जिवंत राहील, पण निवडणुकीत काँग्रेस नामशेष होईल. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.